नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा अभ्यास करायचा. आता आपल्याला माहित आहे की बुद्धिमत्तेसंबंधी विचार केला तर परमेश्वराने दिलेली अतिउच्च मानसिक शक्ती म्हणून आपण बुद्धिमत्तेकडे पाहतो. कारण इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये प्राण्याची बुद्धिमत्ता ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मानवानं त्या बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळी संशोधनं केली, शोध लावले. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अवकाशयानाचा विचार जर केला तर तो अवकाशात जाऊन पोहोचला. कृषी क्षेत्राचा विचार जर केला तर वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं वेगवेगळ्या बियाणांची त्यानं निर्मिती केलेली आहे. कारखानदारीमध्ये विकास केला, वाढ केली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर स्वतःच्या प्रगतीला अनुसरून त्यानं नवनवीन शोध लावले आणि स्वतःच्या प्रगतीबरोबरच त्यानं समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणलेले आपल्याला दिसून येऊ शकतात. मग बुद्धिमत्तेचा आपण विचार जर केला तर बुद्धिमत्तेविषयी मानसशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन शोध त्या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसून येतात. शास्त्रज्ञांनी त्याच्यावर वेगवेगळ्या उपपत्त्या मांडल्या, पण त्याच्यामध्ये संशोधन करत असताना, शोध लावत असताना, माहिती सांगत असताना ह्या शास्त्रज्ञामध्ये बुद्धिमत्तेविषयी कुठल्याच विषयावरती एकमत झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यांच्या विचारामध्ये भिन्नता दिसून येते. बुद्धिमत्तेचं स्वरूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. पण आपण जर विचार जर केला तर शालेय शिक्षणाचा विचार केला, व्यक्तीच्या प्रगतीचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा सगळ्यात श्रेष्ठ आहे यावर मात्र सर्व शास्त्रज्ञ त्या ठिकाणी एकमत त्यांचं झालेलं आहे. या बुद्धिमत्तेचा विचार करत असताना आपल्याला त्याचे बुद्धी संबंधित असणारे विभिन्न विचारसरणी जे आहेत ते एकंदरीत किती आहेत? 4 विचारसरणी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली सांगितली समायोजन आणि समन्वय साधण्याची बुद्धिमत्ता असते. दुसरं सांगितलं शिक्षणामध्ये असणाऱ्या क्षमतांचं सामर्थ्य याच्यावर असणारी बुद्धिमत्ता असते. तिसरा घटक सांगितला अमूर्त विचारांची क्षमता, त्याच्यावर सुद्धा बुद्धिमत्ता असते. त्यानंतर चौथा घटक सांगितलेला आहे सक्रियात्मक दृष्टिकोनावर आधारित बुद्धिमत्ता असते. पहिल्या घटकाचा विचार जर केला, बुद्धिसंबंधित असणारे जे विचारसरणी सांगितलं त्याचा पहिला घटक आहे समायोजनाचा, की प्रत्येक गोष्टीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं सांगितलेलं आहे. दुसरा घटक आहे शिक्षणामध्ये असणाऱ्या विविध क्षमता आणि त्यांचं असणारं सामर्थ्य, त्याच्यावर आधारित बुद्धिमत्तेचे घटक सांगितलेले. त्याच्यावर अमूर्त घटकांचा विचारांची क्षमता, अमूर्त म्हणजे काय? दिसत नाही पण अनुभवता येतं, अशा गोष्टी अमूर्त बाबीमध्ये येतात, त्याला सुद्धा आपण बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सक्रियात्मक दृष्टिकोनावर आधारलेली, सक्रिय क्रियाशील या दृष्टिकोनावर आधारलेली सुद्धा बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वर्गामध्ये बसल्यानंतर व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये समायोजन कसं साधताय या बाबीचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये असणारी क्षमता, त्याच्यामध्ये भाषिक क्षमता असतील, गणितीय क्षमता असतील, भौतिक क्षमता असतील, सामाजिक क्षमताचं विकसन झालेलं असतं, या सगळ्यांचा समावेश होतो. विद्यार्थी किती हुशार आहे, तो इतरांशी संपर्क कसा साधतो, इतरांचे संबंध कसे आहेत, हा सुद्धा बुद्धिमत्तेचा भाग आहे, त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केलेला आहे. अमूर्त विचार त्याच्या कल्पनेला वाव त्या ठिकाणी दिलेला आहे, अमूर्त विचार त्याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. आणि सतत तो आपल्या अध्ययनामध्ये समाजामध्ये वावरत असताना कुठल्या स्वरूपामध्ये क्रियाशील राहतो या विचारसरणीवर आधारित बुद्धिमत्ता आहे असं आपल्याला त्या बुद्धी संबंधित विचारसरणीतून लक्षात येतं. तर या विचारसरणीवर आधारितच काही विचारवंतांनी त्यांचे विचार व्यक्त केले, आपण व्याख्या किंवा त्या बुद्धिमत्तेचा अर्थ म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या सांगितलेली आहे विनयाने. विनयांचं म्हणणं काय? आपल्या उद्दिष्टांना अनुसरून वर्तनाला दिग्दर्शित करण्याची मनुष्याची क्षमता म्हणजे त्याची बुद्धिमत्ता होय. त्यांनी काय सांगितलंय? आपल्या उद्दिष्टाला अनुसरून वर्तनाला दिग्दर्शित करण्याची मनुष्याची क्षमता. आता व्यक्तीचं वर्तन आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाचं वर्तन वेगळं असतं, पण त्या वर्तनाला अनुसरून त्याची कृती आपल्याला दिसून येते. मग ते वर्तन कसं असतं? एका विशिष्ट प्रकारच्या उद्दिष्टाला अनुसरून त्याने केलेलं असतं आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून त्याचं वर्तन ज्यावेळेस असतं त्याला दिग्दर्शित करण्याची मनुष्याची क्षमता, म्हणजे त्याला योग्य दिशा देणं, कुठल्या वळणाला घेऊन जायचंय, कुठल्या पद्धतीची त्याची रचना करायची आहे, कसं त्याला आकार द्यायचा आहे, त्याला दिशा देण्याचं काम हे बुद्धिमत्तेच्या साह्यानं केलं जातं, त्याला दिशा देण्याचं काम केलं जातं, त्याला बुद्धिमत्ता म्हणतात, असं विनय असं म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली आहे फ्रीमन यांनी. फ्रीमन यांचं म्हणणं काय? की नवीन परिस्थितीशी समायोजन करता येणे आणि नवीन समस्यांना यशस्वीरित्या सोडवता येणे या गोष्टीची निगडीत असलेली मनुष्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. म्हणजे समस्या असत, परिस्थिती असत,
त्याला अनुसरून व्यक्ती समायोजन कसं साधतो, ते समस्याची सोडवणूक कशी करतो, तिथल्या वातावरणाशी तो अनुकूल कसा बनतो, ते वातावरण आपल्याशी सुटेबल कसं करता येईल या बाबीचा त्याच्यामध्ये विचार केला जातो आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय असं फ्रीमन म्हणतो. परिस्थिती कशी जरी असली तर त्या ठिकाणी त्याला समायोजन करता आलंच पाहिजे. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मुले काही शहराकडे शिकण्यासाठी जातात, नोकरी व्यवसायासाठी राहतात. कारण ग्रामीण भागातली परिस्थिती कशी असते, वातावरण कसं असतं, ते सुटसुटीत मोकळं असतं. पण शहरामध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण हे बंदिस्त स्वरूपाचं असतं. सर्व गोष्टींचा विचार जर केला, वातावरणातील घटक, भौतिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, त्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी मर्यादा पडलेली असते. कारण गावाकडील वातावरण कसं असतं, मोकळं असतं, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची अडचण नाही, हवा मोकळी असते, माणसाचे स्वभाव मोकळे असतात, एकमेकाशी मोकळ्यापणाने गप्पा मारता येऊ शकतात, व्यवसाय धंदे सुद्धा त्याच्यावर आधारित असतात. पण शहरामध्ये उलट परिस्थिती असते, त्या ठिकाणी प्रत्येक जण कामाच्या निमित्ताने एकवटलेला असतो. अरे ती आधुनिक स्वरूपाची संस्कृती त्या ठिकाणी असते, पण त्या परिस्थितीमध्ये तो समायोजन साधण्याचा प्रयत्न करतो आणि निर्माण झालेल्या समस्या कशा सोडवता येतील याचा विचार करतो. त्याला सुद्धा आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. कारण शहरामध्ये शेजारी जरी दोन व्यक्ती राहत जरी असले ते एकमेकाशी बोलतीलच असं नाही, प्रत्येकाचं वेळेचं नियोजन असतं, त्या पद्धतीत तो त्या ठिकाणी आपलं ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करत असतो. पण नवीन जाणाऱ्या व्यक्तीला त्या संस्कृतीशी जुळवून घेत असताना अनेक प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतं. तशीच परिस्थिती आपल्याला त्याच्या ठिकाणी दिसून येते, त्याला आपण परिस्थितीशी समायोजन साधणे म्हणतो, म्हणजे त्याला जुळवून घेणे, मिळते जुळते करणे, अशा बाबीला सुद्धा आपण बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या केलेली आहे स्पिअरमन यांनी. स्पिअरमन यांचं काय म्हणणं आहे की बुद्धिमत्तेचा विचार हा दोन वेगवेगळ्या क्षमताच्या आधारे करता येतो. त्यांनी काय सांगितलंय की बुद्धिमत्तेचा विचार हा दोन क्षमताच्या आधारे करता येतो. मग त्याच्यामध्ये पहिली क्षमता सांगितली ती आहे सर्वसाधारण, आणि सर्वसाधारणपणे ती काय, एक योग्यता आहे. आणि दुसरा घटक सांगितलेला आहे विशिष्ट स्वरूपाची असणारी क्षमतेची योग्यता. दोन घटक सांगितले, एक सामान्य आणि एक विशिष्ट. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. कुणाला गाण्याची आवड असते, कुणाला भाषणाची आवड असते, कुणाला संगीताची आवड असते, म्हणजे प्रत्येकाची आवड कशी आहे त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांची असणारी विशिष्ट योग्यता त्या ठिकाणी दिसून येते. त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. तर प्रत्येकामध्ये काय आहे, एक घटक त्या ठिकाणी सामावलेलाच आहे, सामान्य घटक त्याच्यामध्ये आहेत, पण त्याच्या सोबतीला विशिष्ट क्षमता असलेला योग्यतेचा एक घटक असतो, त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे सर्वसाधारण ज्ञान आहे प्रत्येकाला, त्याच्या आधारे तो माहिती घेत असतो, देत असतो, प्रदान करत असतो, विचार करत असतो. पण त्याच्या जोडीला कुणाला गायनाची आवड असेल, कुणाला संगीताची आवड असेल, कुणाला अभ्यासाची असेल, कुणाला वेगवेगळे शोध लावण्याची आवड असेल, कुणाला तार्किक अंदाज बांधण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. अशा वेगवेगळ्या घटकांच्या बुद्धिमत्तेचा समावेश या विशिष्ट घटकामध्ये येतो, त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. स्पिअरमन असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर हस्टन यांनी सांगितलेली बुद्धिमत्तेच्या व्याख्याचा विचार केला तर त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 5 प्राथमिक योग्यतांनी तयार झालेली आहे. योग्यता म्हणजे घटक, की व्यक्तीकडे असणारी 5 जे प्राथमिक योग्यता आहेत त्याच्या आधारावरच बुद्धिमत्ता असते. त्याच्यामध्ये भाषेचं ज्ञान असेल, गणितीय क्षमता असतील, तर्क असेल, अंदाज असेल किंवा अवकाश असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांच्या बुद्धिमत्तेच्या व्याख्यामध्ये केलेला आहे. आणि ज्याच्याकडे हे 5 प्राथमिक घटक आहेत त्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणू शकतो असं हस्टन यांचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने काय केलं, आपापल्या पद्धतीने विचार करून त्या ठिकाणी व्याख्यांची रचना केली, विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जीन पियाजे काय म्हणतात की भौतिक आणि सामाजिक वातावरणाशी प्रतियोजन करता येणे म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा, भौतिक घटक आले आणि सामाजिक घटक आले, या दोन घटकामध्ये प्रतियोजन करता येणं म्हणजेच बुद्धिमत्ता आहे. तो भौतिक घटकांचा विचार जर केला, सभोवताली असणारा परिसर असेल त्याचा समावेश आपण त्याच्यामध्ये करू शकतो, उपलब्ध असणाऱ्या साधनांचा त्याच्यामध्ये विचार करू शकतो. आणि सामाजिक घटकांचा विचार जर केला तर कुटुंब असेल, नातेसंबंध असतील, समाजातील इतर लोक असतील, या सगळ्यांचा समावेश त्याच्या मध्ये येतो. पण त्यांच्यामध्ये वावरत असताना त्या ठिकाणी आपल्याला समायोजन साधता येणं आवश्यक आहे, त्या वातावरणाशी जुळून घेणं आवश्यक आहे, त्याला प्रतियोजन असं म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला त्याची प्रतियोजन करता येईल त्यावेळेस त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणू शकतो. पण ज्याला प्रतियोजन करता येणार नाही, समायोजन करता येणार नाही, त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणू शकत नाही असं जीन पियाजे म्हणतो. म्हणजे भौतिक आणि सामाजिक घटकाला अनुसरून विचार जर केला त्या ठिकाणी प्रतियोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर 6वी व्याख्या केली टर्मन यांनी. टर्मन यांचं म्हणणं काय? बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचारांची क्षमता होय. आता आपल्याला माहिती आहे अमूर्त म्हणजे काय. ते दिसत नाही पण ते अनुभवता येतं, त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. जे दिसत नाही, कल्पना करता येतं, अंदाज बांधता येतं, तर हे कधी? पण ज्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येतो, त्या अनुभवातून सांगता येतं, त्याला आपण अमूर्त असं म्हणतो. उदाहरणामध्ये पाहिलं तर प्रेम असेल. प्रेम दिसत नाही पण अनुभवता येतं. दुसरा आहे आनंद. आनंद पकडता येत नाही आपल्याला. आपल्याला झालेला आनंद आहे तो पकडता येत नाही, पण आपल्या चेहऱ्यावरती, हावभावातून, बोलण्यातून तो दिसतो, त्याला आपण पकडू शकत नाही. हे कसं आहे? अमूर्त कल्पना आहे, अमूर्त आहेत, विचारामध्ये आहेत, अनुभवता येतात, पण त्याला दाखवता येऊ शकणार नाही आपल्याला. त्यानंतर पुढला आहे न्याय. न्यायाचं उदाहरण घेऊ शकतो. न्याय दिलेला आहे पण तो कसा लक्षात येईल? व्यक्तीच्या विचारातून समजतो, तो इतरांसोबत वागतो कसा, बोलतो कसा, याच्यावर आधारलेला आहे. म्हणजे अमूर्त कल्पनांचा विचारांची क्षमता म्हणजे सुद्धा बुद्धिमत्ता आहे. तर्क, अंदाज बांधणे, जे कल्पनेमध्ये ज्या गोष्टी आहेत पण प्रत्यक्ष अनुभवाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवता येतात, त्याला बुद्धिमत्ता म्हणतात, असं टर्मन यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर ह्या व्याख्यांच्या सहाय्याने आपल्याला सांगता येतं की हे जे विभिन्न विचारसरणी सांगितली होती, समावेशन, शिक्षण क्षमता, अमूर्त विचार आणि सक्रियात्मक दृष्टिकोन, याच्यावरच आधारित बुद्धिमत्ता आपल्याला दिसून येते आणि आपण त्या बुद्धिमत्तेचा वापर करत असतो. पुढील मुद्दा पाहायचा आपल्याला आता बुद्धिमत्तेचे स्वरूप. आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या पाहिल्या, बुद्धिमत्तेचा अर्थ पाहिला. आता आपल्याला पाहायचंय बुद्धिमत्तेचं स्वरूप कसं आहे. स्वरूप म्हणजे काय? नेचर. तर त्याच्यामध्ये पहिल्या स्वरूपाचा मुद्दा सांगता येतो आपल्याला की बुद्धिमत्ता ही जन्मजात आहे. बुद्धिमत्ता काय आहे? ही जन्मजात स्वरूपाची आहे. अनुवंशिकतेच्या स्वरूपामध्ये आई वडिलांकडून मुलाकडे येणारी ही बुद्धिमत्ता आहे. काही मुलामध्ये जन्मजातच गुण असतात. कुणाला संगीताची आवड असते, कुणाला वाचनाची आवड असते, कुणाला गायनाची आवड असते, कुणाला वेगवेगळे खेळ खेळण्याची आवड असते. ही कशी आहे? जन्मजात त्याच्या आई वडिलांकडून उपजत स्वरूपामध्ये आलेली बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. तो प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल. जसे आई वडिलांचे गुण आहेत ते मुलामध्ये उतरत असतात. काही आई वडिलांना खेळाची आवड असते, कुणाला संगीताची आवड असते, कुणाला गायनाची असते, काही जणांना वाचनाची आवड असते. ते कळत न कळत स्वरूपामध्ये, अनुवंशिकतेच्या स्वरूपामध्ये मुलांमध्ये जन्मजात स्वरूपामध्ये ती बुद्धिमत्ता येताना आपल्याला दिसून येते. दुसरा बुद्धिमत्तेचं स्वरूप आहे की बुद्धिमत्ता ही अर्जित स्वरूपाची असते. अर्जित म्हणजे काय? की धारण करते. जसं आपल्या घरातलं वातावरण असेल, समाजामधलं वातावरण असेल, किंवा आपल्याला मिळालेले वेगवेगळे अनुभव असतात, त्या अनुभवातून आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे नेचर आणि नर्चर. नैसर्गिक आहे आणि संगोपन आहे, या दोन गोष्टीचं एकत्रीकरण केल्यानंतर बुद्धिमत्ता होते. सभोवतालच्या वातावरणातील समावेशन साधून आपण नवनवीन गोष्टी आत्मसात करतो, त्याला बुद्धिमत्ता म्हणतो. ती अर्जित स्वरूपाची आहे. जसं घरातील वातावरण असेल, तसं समाजातील वातावरण असेल, आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टी असतील, घटना असतील, त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे मिळालेले अनुभव असतील, त्याच्यातून आपण अर्जित स्वरूपाची बुद्धिमत्ता धारण करत असतो. हे एक स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर पुढचं आहे बुद्धिमत्ता ही बहुआयामी आहे. बुद्धिमत्ता काय आहे? बहुआयामी आहे. त्याच्यामध्ये अनेक स्वरूपाचे घटक सामावलेले असतात. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता ही भाषिक स्वरूपाची असते, तार्किक स्वरूपाची असते, सामाजिक स्वरूपाची असते आणि बुद्धिमत्ता ही भावनिक स्वरूपाची असते. आपण विचार कसा करतो? एखादा दुःखाचा प्रसंग असेल तर कळत न कळत आपण भावनिक होत असतो. एखाद्या आनंदाची घटना घडलेली असेल तर त्या ठिकाणी कळत न कळत स्वरूपामध्ये आपल्या तोंडावरती हास्य त्या ठिकाणी उमटत असतं. अशा स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे. तर बुद्धिमत्ता ही एक स्वरूपाची नाही तर त्याचे अनेक रूप आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. भाषेच्या स्वरूपामध्ये सांगता येते, वेगवेगळ्या भाषेचं असणार ज्ञान, तर्क अंदाजावर आधारलेले आहे आणि समाजामध्ये कसं वावरायचं, कसं बोलायचं, समाज संबंध कसे प्रस्थापित करायचे, संस्कृतीचा केलेला आपण अनुकरण असेल, ह्या सगळ्या गोष्टी बुद्धिमत्तेचा भाग आहे. कारण एखादी नवीन गोष्टी ज्यावेळेस आपण आत्मसात करतो ते बुद्धिमत्तेचा एक भाग होऊ शकतो. तर बुद्धिमत्ता आहे भाषिक आहे, तार्किक आहे, सामाजिक आहे, भावनिक आहे. जशी परिस्थिती असेल त्या स्वरूपामध्ये आपण ती धारण करत असतो, त्याला बहुआयामी म्हणतात.
ती फक्त एकल स्वरूपाची नाही तर अनेक घटकावर आधारलेली बुद्धिमत्ता आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढला सांगितलेला प्रकार आहे गतिशील स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे, ज्याच्यामध्ये गतिशीलता आधारलेली आहे. कारण बुद्धिमत्ता ही स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. जशी परिस्थिती असतात त्या परिस्थितीला अनुसरून त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि ती विकसित होत असते. ते स्थिर राहत नाही, ते विकसित होते. त्याच्यामध्ये गतिशीलता येत असते. कारण ज्या पद्धतीने आपल्याला शिक्षण भेटतं, ज्या पद्धतीने आपण सराव करतो, ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन भेटतं, त्याच्यावर आपली बुद्धिमत्ता निश्चित होत असते. आपण दररोज वाचन करत गेलो तर आपल्या ज्ञानात भर पडते, बुद्धिमध्ये भर पडते. दररोज कोडी सोडवत गेलो आपल्याला कोडी सोडवायची कशी याचा अंदाज येतो. आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असताना नवीन माहिती आत्मसात करत असतो, त्यावेळेस निश्चितच आपल्या विचारामध्ये भर पडत असते आणि आपल्यावर आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो, संभाषण करू शकतो. तो एक बुद्धिमत्तेचा भाग आहे. थोडक्यात सांगायचं काय तर बुद्धिमत्ता ही गतिशील स्वरूपाची असते, स्थिर स्वरूपाची नाही, ती सतत विकसित होणारी बाब आहे. पुढला स्वरूपाचा मुद्दा सांगतो येतो की बुद्धिमत्ता ही अनुकूलन क्षमतेवर आधारलेली आहे. अनुकूलन म्हणजे काय? समायोजन साधने, परिस्थितीची जुळवून घेणे, त्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. मग बुद्धिमत्ता अनुकूलन क्षमतेवर आधारलेली आहे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी आपल्याला अनुरूप होता आलं पाहिजे. उदाहरणार्थ ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये गेलेला विद्यार्थी असेल, मुलगा असेल, व्यक्ती असेल, तो तिथल्या परिस्थितीशी अनुकूल होण्याचा प्रयत्न करतो. जशी परिस्थिती असतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो राहण्याचा प्रयत्न करतो, तिथले आचार विचार घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःमध्ये अनुकूल बनवतो. जसं वातावरण, जसा परिसर त्याच्याशी मुळतं जुळतं करून घेणे, त्या परिस्थितीमध्ये समायोजित होणं, त्याला अनुकूलन क्षमता असं म्हणतात. ते बुद्धिमत्तेचा एक भाग म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता. म्हणजे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठीची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. जशी परिस्थिती असेल, जसं वातावरण असतं, जशी एखादी घडलेली घटना असतं, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण केलेल्या उपाययोजना सुद्धा बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. परीक्षा जवळ आलेली असते, परिस्थिती बिकट असते, वेळ कमी असतो, अभ्यासक्रम जास्त असतो, पण आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करतो, अभ्यासक्रमाची फोड करतो, त्या पद्धतीचा वेळापत्रक तयार करतो आणि आपण त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय? निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी केलेलं नियोजन हा सुद्धा एक बुद्धिमत्तेचा भाग आहे. आपण परीक्षा लिहून घालून जात नाही, तर आपण अभ्यासाचं नियोजन करतो आणि त्यातून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला सुद्धा आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. त्यानंतर पुढलं स्वरूप सांगितलंय की बुद्धिमत्ता ही तर्कशक्ती व विचारशक्तीवर आधारलेली आहे. तर्कशक्ती म्हणजे काय? सत्य असत्य त्याचा शोध घेऊन निष्कर्ष काढणे, अंदाज काढणे, त्याला तर्कशक्ती असं म्हणतात. सत्य असत्यचा पडताळणी करणे, निष्कर्ष काढणे हे तर्कशक्तीमध्ये येतं. आणि विचारशक्तीमध्ये विविध प्रकारच्या कल्पना, तुलना आणि निर्णय घेणे हा विचारशक्तीचा भाग आहे. त्याच्यामध्ये कल्पना आहे, तुलना आहे, निर्णय क्षमता आहे, त्याला आपण विचारशक्ती म्हणतो. त्या बाबी त्याच्यामध्ये सामावलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढलं स्वरूप सांगितलंय की अध्ययन क्षमतेवर आधारित बुद्धिमत्ता आहे. स्वरूप काय सांगतो की अध्ययन क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे. अध्ययन क्षमता कुठल्या आहेत? शिकणे, समजणे, लक्षात घेणे आणि त्याचा उपयोग करणे. आता आपण नवनवीन गोष्टी शिकतो, समजून घेतो, लक्षात ठेवतो आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण ज्या लक्षात घेतो त्याला आपण अध्ययन क्षमता असं म्हणतो. कारण अध्ययन क्षमता म्हणजे शिकणं, आधी लक्षात घेणं, समजून घेणं आणि त्याचा उपयोग करणं हे सगळं बुद्धिमत्तेचा भाग आहे. ज्या पद्धतीने आपण ती माहिती घेतो त्याच पद्धतीने त्याचा आपण वापर करत असतो. म्हणजे प्रत्येकाचं कसं स्वरूप वेगळं असतं. कारण त्या स्वरूपामध्ये सांगितलंय की बुद्धिमत्ता ही व्यक्ती भिन्न स्वरूपामध्ये आहे. जसा व्यक्ती आहे तशी बुद्धिमत्ता आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नाही. तसंच आहे अध्ययन क्षमता सगळ्याच्या सारख्या नाही, कुणाच्या कमी जास्त असू शकतात. कुणी दिलेलं ज्ञान घेत असताना ज्ञान किती प्रमाणामध्ये घेतं, त्याला ते किती लक्षात येतं, त्याचा वापर किती करतो, त्याच्यावर आधारित बुद्धिमत्ता आहे. व्यक्ती बदलला की त्याची बुद्धिमत्तेचं स्वरूप बदलतं. व्यक्ती भिन्नता दिसून येते. दोन व्यक्ती आहेत म्हणजे दोघांची बुद्धिमत्ता सारखी असं नाही. एकाच आई वडिलाच्या पोटी जन्माला आलेले दोन मुलं असतात, तर दोघांची बुद्धिमत्ता सारखी असं नाही. त्या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फरक असतो.
कुणाला खेळाची आवड असते, कुणाला संगीताची असते. ज्याला खेळाची आवड तो शारीरिक सदृढ असू शकतो, दुसरा किरकोळ बी असू शकतो. म्हणजे व्यक्ती बदलला की त्याच्यामध्ये भिन्नता आली. एखाद्याची आकलन क्षमता चांगली असेल, एखाद्याला आठवतच नसेल, आकलन करायला वेळ लागत असेल, एखाद्याला गोष्ट एखादी सांगितली पटकन समजते, लक्षात येते, पण दुसऱ्याला येईलच असं नाही. आणि प्रत्येकाच्या आवडी निवडीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार होतो आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याला आपण व्यक्ती भिन्नतेच्या स्वरूपामध्ये बुद्धिमत्ता आहे असं आपण सांगू शकतो. पुढलं स्वरूप सांगितले की बुद्धिमत्ता ही उद्दिष्टपूर्ण वर्तनाच्या स्वरूपात सुद्धा असते. उद्दिष्टपूर्ण वर्तनाच्या स्वरूपात बुद्धिमत्ता असू शकते. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो नियोजन करणे, विचार करणे, कृती करणे. आणि कसं असेल की ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच केलेलं नियोजन असेल. आपल्यासाठी काय करायचं आहे, आपण सध्या परीक्षेचा अभ्यास करायचो, आपलं ध्येय काय असेल की परीक्षा चांगल्या मार्काने पास व्हायचंय. त्यासाठी काय करावं लागलं, आपल्याला अभ्यास कसा करायचा असं नियोजन करावं लागेल, त्याच्यावर आधारित विचार करावा लागेल आणि प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी करावी लागेल. त्यावेळेस आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकतो, चांगलं यश त्या ठिकाणी संपादन करू शकतो. त्याला उद्दिष्टपूर्ण वर्तनाच्या स्वरूपात बुद्धिमत्ता म्हणू शकतो. काही जण करतात, परीक्षा आली 2 दिवसात लगेच पुस्तक काढतात, त्याला नियोजन म्हणता येणार नाही. परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर नियोजन करून, विचार करून, कृतीला ज्यावेळेस प्राधान्य दिलं जातं त्यावेळेस तो ध्येयापर्यंत पोहोचतो, त्याचं नियोजन व्यवस्थित होतं, त्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याच्या वर्तनाच्या स्वरूपातील बुद्धिमत्ता आपण म्हणू शकतो. इतर गोष्टींना म्हणता येणार नाही. त्यानंतर पुढलं स्वरूप सांगितलंय की बुद्धिमत्ता ही मापनीय स्वरूपाची आहे. मापनीय स्वरूपाचे म्हणजे मानसशास्त्रीय स्वरूपाच्या ज्या चाचण्या असतात, बुद्धिमत्तेच्या ज्या IQ चाचण्या आहेत त्याच्या स्वरूपामध्ये बुद्धिमत्ता ही मोजता येते. त्याच्या साहाय्यानं बुद्धिमत्तेचा विकास सांगता येतो, त्याचं वय सांगता येतं. म्हणजे बुद्धिमत्ता कशी आहे, मापनीय स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर बुद्धिमत्ता ही जन्मजात आहे, बुद्धिमत्ता ही अर्जित स्वरूपाची आहे, बुद्धिमत्ता ही बहुआयामी स्वरूपाची आहे, बुद्धिमत्ता ही गतिशील आहे, बुद्धिमत्ता ही अनुकूलनशील क्षमतेवर आधारलेली आहे, बुद्धिमत्ता ही समस्या सोडवण्याची क्षमता आहे, बुद्धिमत्ता ही तर्क आणि विचारशक्तीवर आधारलेली आहे, बुद्धिमत्ता ही अध्ययन क्षमतेवर आधारलेली आहे, बुद्धिमत्ता ही व्यक्ती भिन्न स्वरूपात असते, बुद्धिमत्तेमध्ये उद्दिष्टपूर्ण वर्तनाचा विचार केला जातो, बुद्धिमत्ता ही मापनीय स्वरूपाची आहे. हे सर्व मुद्दे हे बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये येतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचा तुम्हाला लाभ घेता येईल. धन्यवाद.